चला मुलांनो, वेलकम बॅक. आलात का तुम्ही सगळे? आपण सुरू करूयात या लेक्चर व्हिडिओमध्ये. आपण सुरू करूयात हिस्टोरिओग्राफी इन द मॉडर्न पिरियड. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं हिस्टोरिओग्राफी इन द एन्शियंट पिरियड आणि मिडिएवल पिरियड. त्याच्यामध्ये इतिहासाचं लेखन त्यांनी कसं केलं हे आपण बघितलं. याच्यामध्ये आपण मॉडर्न पिरियडमध्ये इतिहास कसा लिहिला गेला ते आपण बघणार आहोत. मॉडर्न पिरियड म्हणजे हे आत्ताचा, ठीक आहे. त्याला मराठीमध्ये खूप सुंदर नाव आहे, आधुनिक इतिहास. ठीक आहे, आधुनिक म्हणजे काय, एकदम साध्या भाषेमध्ये आपण रिसेंट टाइम्स आपण त्यांना म्हणू. एक साधारण 50-100 वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा लेसन नंबर 2. त्याचं नाव आहे, काय नाव आहे बरं त्याचं, हिस्टोरिओग्राफी इंडियन ट्रॅडिशन. याच्या आधी आपण बाकीचे लेसन्स पण घेतलेले आहेत. लेसन वाईज प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. ठीक आहे, चला आता अजिबात वेळ न घालवता आता आपण सुरुवात करूया. ठीक आहे, बघा चला, तुमच्या हातामध्ये पुस्तक असेल, टेक्स्टबुक असेल, पेन पेन्सिल असेल असं मी धरून चलतो, आणि नसेल तर ते घ्या आधी हातामध्ये. ठीक आहे, चला बघा, हिस्टोरिओग्राफी इन द मॉडर्न पिरियड इन द 20th सेंचुरी. इन द 20th सेंचुरी म्हणजे 20वे शतक. The Indian archaeological exploration and research started under the British rule. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला एक गंमत सांगू का, की आपण ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटिशांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं, लुटलं, सोनं नाणं लुटलं, भारताचे रिसोर्सेस लुटले, लोकांवर अनन्वित अत्याचार केले. हे सगळं जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की ब्रिटिशांमुळं काही चांगल्या गोष्टीसुद्धा इंडियामध्ये घडल्या. खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या विषयामध्ये आत्ता आपल्याला जायचं नाही आहे. आत्ताचा आपला तो विषय नाही आहे. आत्ता आपण शिकतो हिस्ट्री, तर हिस्ट्रीबद्दल बोलूयात. ब्रिटिशांनी हिस्ट्रीसाठी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती का, साधी गोष्ट आहे, आपल्याला हडप्पा, मोहेंजोदडो कुणामुळं समजलं, ब्रिटिशांमुळं समजलं. जर ब्रिटिश आले नसते तर कदाचित आपल्याला ते सगळं समजलं नसतं. सम्राट अशोक कुणामुळं समजले, ब्रिटिशांमुळं समजले. जर ब्रिटिश नसते आले तर कदाचित, मी कदाचित हा शब्द वापरतोय, प्रॉबेबली आपल्याला कधीच कळलं नसतं की एवढी सगळी संस्कृती आपली होती. ठीक आहे, हे त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं, हे त्यांचं म्हणजे हे त्यांची देणगी आहे आपल्याला. ठीक आहे, ते अतिशय त्या गोष्टींमध्ये सजग असतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण गंगा नदीला माता म्हणतो. ठीक आहे, गंगा नदीला माता, देवी म्हणतो, आई म्हणतो, आणि त्याच्यामध्ये सगळी घाण टाकतो. आणि त्याच्यामध्ये लंडनमध्ये जी नदी आहे, हिथ्रो नदी, तर त्या हिथ्रो नदीमध्ये ते काही घाण टाकत नाही, ते नदीला नदीच मानतात, पण त्याचं पावित्र्य जपतात. त्यांची जी जुनी त्यांचे काही चर्चेस असतील, त्यांचे काही पॅलेसेस असतील, हे ते जपतात. त्यांचं डॉक्युमेंटेशन खूप छान असतं, आणि ही गोष्ट आपण मनापासून प्रेज केली पाहिजे. ठीक आहे, चला आता इथं बघा काय लिहिलेलं आहे. इन द अ नंबर ऑफ एन्शियंट साइट्स वर एक्सवेटेड अंडर द सुपरविजन ऑफ सर अलेक्झांडर कनिंगहम. खूप साऱ्या त्याच्या साईट्स होत्या. साईट्स म्हणजे ते जे जमिनीखाली दबलं गेलेलं होतं, हे त्यांनी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. आता हे अलेक्झांडर कनिंगहम हे ना, ह्याची स्टोरी एक खूप छान आहे की त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटनी एक कुठलं तरी एक नोकरी दिलेली होती, कुठला तरी एक जॉब दिलेला होता, आणि त्यांच्या त्या जॉबच्या मध्ये त्यांच्याकडे जो मोकळा वेळ राहायचा त्याच्यामध्ये काय करायचं म्हणून त्यांनी, हे त्यांचा हा छंद होता, आणि हे त्यांनी सगळं शोधून काढलं. ठीक आहे, द फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ दी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ही जी संस्था आहे ही त्यांनी सुरू केली. एक्सेवेटेड किंवा एक्सेवेशनचा लिटरल अर्थ, डिक्शनरी मिनिंग आहे उत्खनन करायचं, म्हणजे जमीन उकरायची आणि त्याच्यामधनं ते शोधून काढायचं. मग हडप्पा कुठं सापडलं, आपल्याला मोहेंजोदडो कुठं सापडलं, हे जमिनीच्या आतमध्ये सापडलं ना, बरोबर आहे का नाही. पुढं बघा, सर्वे ऑफ इंडिया, ही चोज mainly the sites mentioned in the Buddhist text for this purpose. बुद्धिस्ट टेक्स्ट म्हणजे काय, ग्रंथ. इथं टेक्स्टचा अर्थ ग्रंथ असं घ्यायचा आहे. बौद्ध ग्रंथ जे होते त्याच्यामध्ये ज्या साईट्सचा उल्लेख होता त्या त्यांनी शोधून काढल्या, किंवा त्याचा त्यांनी मागोवा घेतला, तिथं उत्खनन केलं, आणि त्यांना हे सगळं मिळालं. हडप्पन सिव्हिलायझेशन, आता इथं जो स्पेलिंग आहे हरप्पा, HARAPPA असं आपण म्हणतो. हरप्पा स्पेलिंग जरी असलं तरी त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला हडप्पा,
डमरूचा ड असं करायचं आहे. हडप्पन सिव्हिलायझेशन वॉज डिस्कवर्ड ड्युरिंग द टेन्युअर ऑफ सर जॉन मार्शल. सर जॉन मार्शल जे होते त्यांच्या काळामध्ये हडप्पा शोधली गेली. ठीक आहे, त्यांच्या कार्यकाळामध्ये हडप्पा शोधली गेली. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्याबद्दल मनापासून रिस्पेक्ट आहे. पण इथं एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते नाव आहे मिस्टर दयाराम सहानी. दयाराम सहानी एक इंडियन माणूस, त्यांनी हडप्पा आणि हडप्पा बेसिकली हडप्पा आहे त्यांनी शोधून काढलं. ठीक आहे, सर जॉन मार्शल हे त्यांचे बॉस होते, ते डिपार्टमेंटचे हेड होते, पण ॲक्च्युली फील्डवर काम करणारी व्यक्ती होती दयाराम सहानी. ओके, आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड रिस्पेक्ट असला पाहिजे. ठीक आहे, बिकॉज ऑफ दिस डिस्कवरी द अँटिक्विटी ऑफ इंडियन हिस्ट्री कुड बी ट्रेस्ड टू 3rd मिलेनियम BCE ऑर इवन अर्लियर. म्हणजे त्याच्यामुळं काय झालं हे बघा, बिकॉज ऑफ दिस डिस्कवरी म्हणजे हे जे शोधलं गेलं, डिस्कवरी म्हणजे काय, शोध, हा जो शोध लागला. ठीक आहे, द अँटिक्विटी ऑफ इंडियन हिस्ट्री, अँटिक्विटी म्हणजे पुरातनता, म्हणजे किती जुनं आहे, भारतीय संस्कृती किती जुनी होती, तर 3rd मिलेनियम BCE बिफोर क्राइस्ट एरिया इतकी जुनी होती. ह्याचा शोध आपल्याला हडप्पा सापडल्यामुळं लागला, मोहेंजोदरो सापडल्यामुळं लागला. ह्याचं सगळं क्रेडिट जातं सर जॉन मार्शल, सर अलेक्झांडर कनिंघम आणि नाव विसरायचं नाही, दयाराम सहानीजी यांना. ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण. आता इकडं जावं लागेल ना वरती. तुमच्या हातामध्ये पुस्तक आहे ना, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. हे बघा, आता इथं 2 फोटोज दिसत आहेत तुम्हाला. मी येतोय का मध्ये, कबाब में हड्डी. चला सुहास सर वा बाजूला. ओके, ठीक आहे, चला आता इथं तुम्हाला 2 फोटोज दिसत आहेत बघा. सर अलेक्झांडर कनिंघम आत्ता आपण जे बघितलं आणि जॉन मार्शल. बघा, त्या दोघांचे फोटो आपल्याला दिसत आहेत. आपल्या मनामध्ये या दोघांबद्दल किंवा या सगळ्यांबद्दलच आपल्या मनामध्ये प्रचंड रिस्पेक्ट असला पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा काय दिलेलं आहे. मेनी ब्रिटिश ऑफिशियल्स इन इंडिया रोट अबाउट इंडियन हिस्ट्री. आता बघा बरं का, इथं एक ट्विस्ट आहे, इथं एक खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मेनी ब्रिटिश ऑफिशियल्स इन इंडिया रोट अबाउट इंडियन हिस्ट्री. म्हणजे ब्रिटिश लोक जे होते, जे ऑफिसर होते, जे गोरे साहेब होते, त्यांनी इंडियाबद्दल लिहिलं. ठीक आहे, इंडियाबद्दल त्यांनी लिहिलं. देअर रायटिंग डिस्प्ले स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स ऑफ द कॉलोनियल पॉलिसीज ऑफ दी ब्रिटिश. आणि त्यांनी जे लिहिलं, आता तुम्ही मला सांगा, जेव्हा एखादा ब्रिटिश ऑफिसर इंडियाबद्दल लिहितोय, ठीक आहे, एखादा ब्रिटिश ऑफिसर इंडियाबद्दल लिहितोय, तेव्हा तो इंडियाबद्दल चांगलं लिहील का रे? ठीक आहे, चला तो चांगलं लिहील, पण त्याच्या रायटिंगमध्ये त्याचा इन्फ्लुएन्स, त्याचा प्रभाव असेल का नाही, त्याच्या विचारांचा प्रभाव असेल का नाही, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, समजा तुम्हाला तुमचा एखादा मित्र आहे किंवा एखादी मैत्रीण आहे जी तुम्हाला आवडत नाही, त्याच्याविषयी जर तुम्हाला लिहायला लावलं तर तुम्ही अगदी अनबायस्ड पद्धतीनं आणि अगदी पूर्वग्रह न ठेवता तुम्ही लिहू शकाल का? नाही लिहू शकणार. आणि असंच झालं, ज्या ब्रिटिश ऑफिसर्सनी इंडियाबद्दल लिहिलं त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की तेच कसे बरोबर होते, हां, त्यांचंच म्हणणं कसं खरं होतं हे त्यांनी लिहिलं. ठीक आहे, त्यांनी स्वतःच्या कृत्यांचं समर्थन केलं. आता ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे डिटेलमध्ये. ठीक आहे, थोडं पुढं गेल्यानंतर. ठीक आहे, चला पुढं बघा काय लिहिलेलं आहे. 3 व्हॉल्यूम्स ऑफ, बघा बरं का, आता जेम्स मिलचा फोटो तुम्हाला समोर तिथं दिसतो आहे. 3 व्हॉल्यूम म्हणजे काय असतं माहिती आहे का? व्हॉल्यूम म्हणजे खंड, त्याला मराठीमध्ये खंड म्हणतात. म्हणजे असं जाडच्या जाड ठोकळा असतो का नाही पुस्तक, त्याला खंड म्हणतात. तर 3 व्हॉल्यूम लिहिले. कुणी लिहिले? जेम्स मिल. हे बघा समोर फोटो आहे, त्यांनी लिहिले द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्या व्हॉल्यूमचं नाव होतं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया 1, 2 आणि 3. ठीक आहे, रिटन बाय जेम्स मिल, वर पब्लिश्ड इन 1817. कधीची गोष्ट आहे बघा. दिस वॉज द फर्स्ट बुक ऑन इंडियन हिस्ट्री रिटन बाय अ ब्रिटिश हिस्टॉरियन. म्हणजे कुठल्याही ब्रिटिशांनी इंडियाबद्दल पहिले लिहिलेलं बुक कोणतं होतं? हे होतं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. चला बरं का, आता सगळ्यांनी अगदी केअरफुली मन लावून आणि व्यवस्थित ऐकायचं आहे. ठीक आहे, रिटन बाय ब्रिटिश हिस्टोरियन. इट क्लिअरली रिफ्लेक्ट्स अन ॲब्सेन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह अँड प्रेजुडाइज्ड
अबाउट व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ द इंडियन कल्चर. आता हे व्यवस्थित तुम्ही बघायचं इथं आहे, ठीक आहे. इट क्लिअरली रिफ्लेक्ट्स, म्हणजे अगदी त्यांनी सरळ सरळ त्यांच्या त्या रायटिंगमध्ये दिसतंय की त्यांना इंडियन लोकांबद्दल द्वेष होता, इंडियन लोकांबद्दल राग होता, हे त्यांच्या रायटिंगमध्ये सरळ सरळ दिसतं. बघा बरं का. ॲब्सेन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय असतं, वस्तुनिष्ठतेचा अभाव होता. समजा तुम्हाला एखादी, आता आपण बघतो की हिस्ट्री जेव्हा आपल्याला बघायची असते तेव्हा किंवा हिस्ट्री लिहायची असते तेव्हा तुम्ही कुठल्याही एका बाजूला झुकून हिस्ट्री लिहू शकत नाही, पण यांनी तेच केलं. ह्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता काहीच नव्हती, त्यांनी फक्त एकाच अँगलनी ते सगळं लिखाण केलं. पुढे बघा. अबाउट व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ इंडियन कल्चर. द हिस्ट्री ऑफ इंडिया रिटन बाय माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, गव्हर्नर ऑफ बॉम्बे, नाव मुंबई. म्हणजे आताचं जे मुंबई आहे त्यावेळी त्याला बॉम्बे असं नाव होतं, तर ते बॉम्बे तर त्यांनी ते जे लिहिलं वॉज पब्लिश्ड इन 1841. 1841 ते तिथं पब्लिश झालेलं आहे. ही वॉज द गव्हर्नर ऑफ मुंबई. 1819 ते 1827 साली तो तिथं गव्हर्नर होता. तुम्हाला सांगतो ह्यांनी जे लिहिलं, जेम्स मिल, आता हा माणूस आहे समोर दिसतोय आपल्याला, पण ह्यांनी जे लिहिलं ना, यानं काय लिहिलं माहिती का, ह्यांनी असं लिहिलं की अरे आम्ही जे आहोत ते भारतावर राज्य करतोय, आम्ही जे आहोत जे भारतावर कॉलनी स्थापन केली, कॉलोनियल त्यांचं जे पॉलिटिकल अजेंडा होता तो बरोबरच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. माहिती का त्यांचं म्हणणं काय होतं, व्यवस्थित ऐका. त्यांचं म्हणणं होतं की हे जे भारतातले लोक आहेत ना, हे जंगली लोक आहेत, हे अनसिव्हिलाइज्ड लोक आहेत, ह्यांना सभ्यता कळत नाही, ह्यांना काहीही संस्कृती नाही, ह्यांना कसं जगायचं माहीत नाही, हे हत्तीची पूजा करतात. हत्तीची पूजा म्हणजे काय, आपला देव आहे ना गणपती, आपला देव आहे ना मारुती, तर ते काय म्हणायचे की अरे हे जंगली लोक आहेत, हे हत्तीची पूजा करतात, हे माकडाची पूजा करतात, सापाची पूजा करतात. आता आपण सापाची पूजा करतो, अरे आपली संस्कृती एवढी चांगली आहे की आपण झाडूची सुद्धा पूजा करतो. लक्ष्मीपूजनाला आपल्या घरामध्ये झाडूची पूजा केली जाते, एवढी चांगली संस्कृती आहे आपली. आणि हे म्हणतात साले की आपण जंगली लोक होतो. बघा तुम्ही हा पर्स्पेक्टिव्ह काय आहे बघा. पुढे बघा. हत्तीची, माकडाची पूजा करतात, बैलाची पूजा करतात, सापाची पूजा करतात. अरे करतो आम्ही बैलाची पूजा, आपल्या शंकराचं वाहन बैल आहे, त्यात अडचण काय. सापाची पूजा करतो, त्यात अडचण काय. प्रत्येक पूजा करतो म्हणजे काय, त्यांना देव मानतो असं नाही, ते साधी गोष्ट आहे की त्याचा आपण रिस्पेक्ट करतो. हां, बैलाचं की नंदीचं वाहन आहे म्हणून त्या बैलाला किमान त्रास नको व्हायला, की साप आहे, सर्पदेवता आपण म्हणतो की म्हणून त्यांना त्रास नको व्हावा, या अँगलनी आपण त्यांना देवतांच्या त्या याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. याच्यामध्ये चूक काहीच नाही आहे, पण या लोकांना आपल्याविषयी द्वेष होता. पुढे बघा चला. आणि ते त्यांचं असं म्हणणं होतं, ब्रिटिशांचं असं म्हणणं होतं की हे जे जंगली आणि अनसिव्हिलाइज्ड लोक आहे ह्यांना उलटं आम्ही एज्युकेशन देतोय, ह्यांना आम्ही जगायचं कसं हे शिकवतोय, ह्यांना आम्ही शिकवतोय, ह्यांना आम्ही सुधरवतोय. अरे कुणी सांगितलंय भाऊ तुला, हां मूर्ख माणसा. अतिशय म्हणजे ह्यांची जी, म्हणजे तुम्ही विचार करा बरं का, भारतीयांचा हे द्वेष करत होते, हे जे ब्रिटिश लोक होते हे भारतीयांचा द्वेष करत होते, पण भारतातलं सामान यांना चालत होतं, भारतामधनं पैसा यांना कमवायचा होता, भारतामध्ये ह्यांना काय म्हणतात, भारतामधल्या रॉ मटेरियलमध्ये इंटरेस्ट होता, भारतामध्ये वस्तू विकायसाठी इंटरेस्ट होता. म्हणजे किती स्वार्थीपणा आहे बघा. पण भारतीय लोकांचा द्वेष होता. हे असले तर घाणेरडे आणि नीच लोक होते हे. चला पुढे बघूयात पुढचा पॅरेग्राफ. चला. द पिरियड ऑफ मराठा एम्पायर दिसतंय का तुम्हाला समोर. द पिरियड ऑफ मराठा एम्पायर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द इंडियन हिस्ट्री. मराठा एम्पायर म्हणजे कुठलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, मराठ्यांचं राज्य स्थापन केलं, ज्याला आपण स्वराज्य म्हणतो, हां, तर ते एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे इंडियन हिस्टोरिओग्राफीमधला, म्हणजे इंडियन हिस्ट्रीमधला. ठीक आहे. ग्रँड डफ नावाचा एक होता. ग्रँड डफ्स नेम स्टँड्स आउट अमंग द ब्रिटिश ऑफिसर हू रोट अबाउट मराठा हिस्ट्री. ग्रँड डफनी खूप मोठी एक हिस्ट्री लिहिलेली आहे मराठ्यांबद्दल. मी ह्या साईडला धरतो रे.
हां बघा इथं समोर मी आहे, इथं तुमच्या हातामध्ये पुस्तक असेलच, ठीक आहे. ही रोट द बुक एंटायटल्ड द हिस्ट्री ऑफ दी मराठाज, हिस्ट्री ऑफ दी मराठाज नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. दिस बुक इज पब्लिश्ड इन 3 वॉल्यूम. यांनी सुद्धा 3 मोठे मोठे खंड त्याचे प्रकाशित केले होते त्या काळामध्ये. ग्रँड डफ्स रायटिंग ऑल्सो शोज द ब्रिटिश इन्क्लिनेशन ऑफ कंडेमनिंग द इंडियन कल्चर अँड हिस्ट्री. बघा बरं का, आता ब्रिटिश इन्क्लिनेशन ऑफ कंडेमनिंग म्हणजे काय करायचं, भारतीयांना कमी लेखायचं. दुसरी म्हणजे नाही का की आमचं होतं, म्हणजे त्याच्या मते असं होतं की ब्रिटिश संस्कृतीच खूप भारी होती आणि भारताची काही संस्कृती नव्हती, म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखायचं. हे त्यांच्या लिखाणामधून पुन्हा पुन्हा दिसून येतं. म्हणजे इन्क्लिनेशन म्हणजे काय, त्यांचा कल कशामध्ये होता, आपला अपमान करण्यामध्ये त्यांचा कल होता. भारतीय कसे कमी बुद्धीचे आहेत, भारतीय कसे अनसिव्हिलाइज्ड आहेत हे दाखवण्याकडेच त्यांचा कल होता. बरं, इथे एक गोष्ट माझ्या पटकन लक्षात आली म्हणून सांगतो. ग्रँड डफ याने एक शिवचरित्र सुद्धा लिहिलेलं आहे आणि एक हे केलेलं आहे, म्हणजे जी बखर होती, प्रॉबब्ली सभासद बखर असेल किंवा त्या काळातल्या आणि काही बखरी असतील, त्या बखरींचा त्यांनी संदर्भ घेऊन एक शिवचरित्र सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. इंडियन कल्चर अँड हिस्ट्री, सिमिलर टेंडन्सी इज विटनेस्ड इन कर्नल टॉड्स रायटिंग अबाउट राजस्थान हिस्ट्री. कर्नल टॉड जो होता, हे COLONEL आहे ना, हे कर्नल आहे बरं का, कर्नल, थोडंसं वेगळं प्रोनाऊन्सिएशन आहे त्याचं. कर्नल टॉडनी जे राजस्थानची हिस्ट्री लिहिली त्याच्यामध्ये पण पुन्हा तेच की आम्ही कसे चांगले आणि हे इंडियन लोक कसे वाईट, ह्यांना कशी अक्कल नाही, हे कसे बेअक्कल, हे त्यांच्या डोक्यामध्ये होतं. ठीक आहे. हां, द 2 वॉल्यूम्स रिटन बाय विलियम पुढं काय, विलियम विल्सन हंटर. एक मिनिट हा. विलियम विल्सन हंटर ऑन इंडियन हिस्ट्री शो अ समवॉट इम्पार्शियल ट्रीटमेंट ऑफ दी सब्जेक्ट. आता इथं बघा, थांबा मला आता बाजूला घ्यावं लागेल मला वाटतं. एक मिनटं द्या बरं का रे. चला, हां हे बघा इथं समोर दिसतंय तुम्हाला, मी पुन्हा एकदा वाचतो. द 2 वॉल्यूम्स रिटन बाय विलियम विल्सन हंटर ऑन इंडियन हिस्ट्री शो अ समवॉट इम्पार्शियल ट्रीटमेंट ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे विलियम विल्सन हंटर यांनी जे लिहिलं त्याच्यामध्ये थोडासा निपक्षपातीपणा दिसतो की बुवा त्यांनी इंडियन लोकांना कमी लेखलं नाही, अनसिव्हिलाइज्ड म्हटलं नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना, ही एक खूप सकारात्मक गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, नीलकंठ जनार्दन कीर्तने अँड विश्वनाथ काशीनाथ राजवाडे वर 2 इंडियन historians who took upon the task of exposing the limitations of Grand Duff's writing. ग्रँड डफचं लिखाण उघडं पाडायचं काम, की ग्रँड डफनी कसं पार्शियलिटी केलेली आहे, ग्रँड डफनी कशी एकच बाजू लोकांपुढं मांडलेली आहे आणि ग्रँड डफचं लिखाण कसं पूर्णपणे बरोबर नाही आहे, ग्रँड डफच्या लिखाणामध्ये कशा त्रुटी आहेत, कशा चुका आहेत, हे सांगायचं काम, त्याचा पडदाफाश करायचं काम आणि त्याचं खरं रूप लोकांसमोर आणायचं काम कुणी केलं? नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विश्वनाथ काशीनाथ राजवाडे या 2 जणांनी हे काम केलेलं आहे. ही अतिशय बुद्धिमान लोक होऊन गेली आणि यांच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रचंड रिस्पेक्ट असला पाहिजे. आता हे जे कीर्तने आणि राजवाडे आहेत ह्यांच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. आता आत्तापुरतं एवढंच. आता हा जो पुढचा पॉईंट दिसतोय, इंडियन हिस्टोरिओग्राफी व्हेरियस आयडिओलॉजिकल फ्रेमवर्क्स, हे आपण बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मला कमेंट्समध्ये कळवा, कुठले काही शंका असतील तर कमेंट्समध्ये कळवा. मी तुमच्याशी जे बोलतोय हे तुम्हाला व्हिडिओमधून कळतंय, तुम्ही जे माझ्याशी बोलणार आहात ते मला कमेंटमधून कळणार आहे. ठीक आहे. चला, टीचिंग आवडत असेल तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, फ्रेंड्सला सजेस्ट करा. ठीक आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला खूप कमी सबस्क्रायबर आहेत. आज मी बोलतोय, हे बघा 28
नोव्हेंबर 2024 आहे, मी आत्ता बोलतोय, आणि आज आपले 100 सबस्क्रायबर नाही आहेत. ठीक आहे, आपल्याला सबस्क्रायबरची गरज आहे. चला लागा कामाला. ठीक आहे, चलो टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.